हॅलो एव्हरीवन, टार्गेट सीईटी 2026 डेली सीईटी विथ नंदू सर मॅथमॅटिक्स या सिरीज मध्ये सर्वांचं स्वागत आहे। माझं नाव नंदकिशोर रुखमा गजानन ठोकणे आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझं युट्यूब चॅनल नंदू सर मॅथमॅटिक्स। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ट्रिग्नोमेट्री फंक्शन्स मॅथमॅटिक्स फर्स्ट मधला 3rd नंबरचा जो चॅप्टर आहे ट्रिग्नोमेट्री फंक्शन्स त्याचं बेसिक पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये। तर ट्रिग्नोमेट्री तुमच्या समोर थंबनेल मध्ये दिलंच आहे की ट्रिग्नोमेट्री फंक्शन्स लेक्चर नंबर 1 याच्यामध्ये आपण बेसिक पाहणार आहोत। तर काय म्हणते टार्गेट सीईटी 2026 वर्ड्स विच मोटिवेट यू। वर्ड्स काय आपले आजचे, तर सक्सेस इज अन डिसिजन, सक्सेस इज अन डिसिजन, देन इफ यू वॉन्ट इट वर्क फॉर इट। ओके, बरोबर आहे, एकदम जबरदस्त। काय म्हणते सक्सेस इज अन डिसिजन, इफ यू वॉन्ट इट देन वर्क ऑन इट। जर तुम्हाला सक्सेस लागत असेल तर हे तुमचं डिसिजन आहे, तुम्हाला त्याच्यासाठी डिसिजन घ्यावं लागेल। आणि जर डिसिजन घेतलंच फक्त तर डिसिजन घेऊन चालत नाही, त्या डिसिजनसाठी काम करावं लागेल, है ना। जर समजा तुम्हाला कुठेतरी पोहोचायचं असेल तर त्या पोहोचण्यासाठी तुम्हाला पहिले डिसाईड करावं लागेल की कुठं पोहोचायचं आहे, आणि त्या तिथं पोहोचण्यासाठी तुम्हाला वर्क करावं लागेल, कुठून तरी निघावं लागेल, कुठेतरी जावं लागेल, है ना। तर कुठलीही गोष्ट करायसाठी, काहीही करायसाठी आपल्याला वर्क करावं, त्याच्यावरती काम करावं लागेल, हार्डवर्क करावं लागेल, त्याच्याशिवाय पर्याय नाही आहे। चला, ट्रिग्नोमेट्री फंक्शन्स मध्ये आपल्याकडे वेगवेगळे टॉपिक आहेत। तर पहा, हे जे आपल्याकडे आहे सिलेबस, हा सिलेबस हे स्लाइड मी कशासाठी टाकली हे सध्याच्या सध्या मी तुम्हाला काय करतो एक वेळेस सांगून देतो। पहा, आता आपली प्रॅक्टिस कधी हार्ड असली पाहिजे पण आपली रिव्हिजन स्मार्ट असली पाहिजे। एक लक्षात ठेवायचं, कधी मी प्रॅक्टिस कधी आपली हार्ड असली पाहिजे पण रिव्हिजन स्मार्ट असली पाहिजेत, आणि स्मार्ट रिव्हिजन साठीच फक्त हा मी एक स्लाइड टाकली आहे तुमच्यासाठी। आता एका स्लाइड वरून तुम्ही टोटल ट्रिग्नोमेट्री फंक्शन रिवाइज करू शकता 100%। जर नाही केला तर मी शिकवणं सोडून देईन। तुम्ही ना एका स्लाइड वरून फक्त या एवढ्या एका स्लाइड वरून जो ट्रिग्नोमेट्री फंक्शन नाही रिवाइज केला तर मी शिकवणं सोडून देईन। कसं करायचं ते पाहण्यासाठी आपला हा व्हिडिओ पाहून घ्या। चला, तर मी सुरुवातीला सांगूनच देतो की हे कसं रिव्हिजन करायचं, काय करायचं, आपल्याला घ्यायच्या गोष्टी आहेत भरपूर साऱ्या। तर तुम्हाला 12th साठी पण प्रिपेअर करायचं आहे, बोर्ड साठी पण प्रिपेअर करायचं आहे। तर इथं 12th आणि बोर्ड दोन्हीची तुमची रिव्हिजन होऊन जाईल एका स्लाइड वरून। तर ट्रिग्नोमेट्री फंक्शन जर आपण पकडलं, ट्रिग्नोमेट्री म्हणजे ट्रायंगलच्या आतमध्ये काही ना काही गोष्टी होणार आहेत बुवा। तर ट्रिग्नोमेट्री फंक्शन्स मध्ये टॉपिक कुठले आहेत आपल्याकडे, तर सगळ्यात पहिला टॉपिक आहे आपल्याकडे सर ट्रिग्नोमेट्री इक्वेशन। व्हॉट इज मेन बाय द ट्रिग्नोमेट्री इक्वेशन, मी सध्या सांगतो की ट्रिग्नोमेट्री इक्वेशन म्हणजे काय, ज्या इक्वेशन मध्ये ट्रिग्नोमेट्री फंक्शन असते त्याला ट्रिग्नोमेट्री इक्वेशन म्हणतो आपण। डिफरंट टाइप ऑफ ट्रिग्नोमेट्री इक्वेशन आपल्याला ट्रिग्नोमेट्री फंक्शन मध्ये पाहायला भेटतात। त्यानंतर 2 नंबर मध्ये सोल्युशन ऑफ ट्रिग्नोमेट्री इक्वेशन। सोल्युशन ऑफ ट्रिग्नोमेट्री इक्वेशन, एखादं ट्रिग्नोमेट्री इक्वेशन असते, आता ट्रिग्नोमेट्री फंक्शन आणि ट्रिग्नोमेट्री इक्वेशन वेगळे झाले। ओके, समोर मी सगळं सांगणारच आहोत। त्यानंतर प्रिन्सिपल सोल्युशन, जनरल सोल्युशन, पोलर कोऑर्डिनेट, कार्टेशियन कोऑर्डिनेट। पहा, आता या एका स्लाइड वरून तुम्ही कसं रिव्हिजन करू शकता, कशी रिव्हिजन करू शकता हे मी तुम्हाला या व्हिडिओच्या एंडिंगला सांगणार आहोत एकदम। पहा, त्यानंतर मग आपल्याकडे सॉल्विंग अ ट्रायंगल, साइन रूल, कोसाइन रूल, प्रोजेक्शन रूल, त्यानंतर अप्लिकेशन्स ऑफ साइन रूल, त्यानंतर प्रोजेक्शन रूल, आणखीन कोसाइन रूल, हाफ अँगल फॉर्म्युले, हेरॉन्स फॉर्म्युला, नॅपियर्स एनालॉजी, इनव्हर्स ट्रिग्नोमेट्री फंक्शन्स, त्याच्यामध्ये प्रॉपर्टीज आहेत, प्रिन्सिपल व्हॅल्यू आणि इनव्हर्स ट्रिग्नोमेट्री फंक्शन, एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत। तर मला तरी वाटते की हा सिलेबस काही जास्त नाही आहे। चला पहा, सगळ्यात पहिले आपल्याकडे आहे की ट्रिग्नोमेट्री फंक्शन। सर्वात पहिले आपल्याकडे ट्रिग्नोमेट्री फंक्शन, व्हॉट इज मेन बाय द ट्रिग्नोमेट्री फंक्शन, ट्रिग्नोमेट्री फंक्शन। आता आपल्याकडे किती ट्रिग्नोमेट्री फंक्शन आहेत, तर 6 फंक्शन आहेत सर। कुठले कुठले आहेत, साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक, कोसेक, हे 6 ट्रिग्नोमेट्री फंक्शन आहेत। साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक आणि कोसेक। आता ट्रिग्नोमेट्री फंक्शन पाहिल्यानंतर समोर आपण पाहू की इक्वेशन, ट्रिग्नोमेट्री इक्वेशन मी सध्या सांगितलं, काहीच डेफिनेशन वगैरे पाठ करायला लागत नाही, काहीच पाठ करायचं काम नाही। तुम्ही आपले लेक्चर पाहून राहिले म्हणजे बिलकुल पाठ करायचं नाही। पाठ करणं म्हणजे पाप आहे, पाप। मॅथमॅटिक्स कधीच पाठ केल्या जात नाही, मॅथमॅटिक्स समजून घ्यावं लागते, एवढं लक्षात ठेवायचं। मॅथमॅटिक्स कधीच पाठ केल्या जात नाही, मॅथमॅटिक्स कधीही समजून घ्यावं लागते। तर ट्रिग्नोमेट्री इक्वेशन, ज्या इक्वेशन मध्ये ट्रिग्नोमेट्री फंक्शन असते सर ते ट्रिग्नोमेट्री इक्वेशन, निपटलं काम, जास्त लोड घ्यायचा नाही। पहा, ज्या इक्वेशन मध्ये ट्रिग्नोमेट्री फंक्शन असते, कुठलं वाला सर, साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक, कोसेक, 6 पैकी कोणी येऊ दे, मरू दे तिकडे द्याले, त्याला काय म्हणतो आपण ट्रिग्नोमेट्री इक्वेशन। पहा, हे झालं आपलं ट्रिग्नोमेट्री इक्वेशन। समजा एखादा आपण घेतलं की सर 2 साइन थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा प्लस टॅन थिटा इज इक्वल्स टू 3। आता हे एक इक्वेशन आहे, या इक्वेशन मध्ये ट्रिग्नोमेट्री फंक्शन आलं, हो सर, हा साइन, हा सन, हा टॅन, हा साइन आला, याला म्हणतो आपण ट्रिग्नोमेट्री इक्वेशन। त्यानंतर आपल्याकडे सोल्युशन ऑफ ट्रिग्नोमेट्री इक्वेशन। सोल्युशन काय सर, है ना। सोल्युशन ऑफ ट्रिग्नोमेट्री इक्वेशन एकदम सोपी आहे, टेन्शन घेऊ नका। पहा, माझ्याकडे लक्ष द्या आणि एक वेळेस रिव्हिजन करून घ्या।
ट्रिग्नोमेट्री इक्वेशन मध्ये जो आपला व्हेरिएबल असते म्हणजे साइन थिटा, साइन झाला ट्रिग्नोमेट्री फंक्शन आणि थिटा झाला व्हेरिएबल. ओके, ट्रिग्नोमेट्री इक्वेशन मध्ये व्हेरिएबलची व्हॅल्यू सॅटिस्फाईड करणं त्याला म्हणतो आपण सोल्युशन ऑफ ट्रिग्नोमेट्री इक्वेशन. आणखीन थोडंसं क्लिअर करतो, ट्रिग्नोमेट्री इक्वेशन मध्ये आपल्याला जर व्हेरिएबलची व्हॅल्यू फाइंड केली आपण ना, व्हेरिएबलची व्हॅल्यू काढली त्याला म्हणतो आपण सोल्युशन ऑफ ट्रिग्नोमेट्री इक्वेशन. मी पटलं पा. आता इथं दिलं आहे की द व्हॅल्यू ऑफ द व्हेरिएबल इन अ ट्रिग्नोमेट्री इक्वेशन विथ सॅटिस्फाईड इक्वेशन इज कॉल्ड एज सोल्युशन ऑफ ट्रिग्नोमेट्री इक्वेशन. पाठ नाही करायचं, काही टेन्शन घ्यायचं नाही. डोंट फिअर व्हेन आय एम इज हिअर. काय सोल्युशन ऑफ ट्रिग्नोमेट्री इक्वेशन काय आहे तर सर द व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल सॅटिस्फाईड द ट्रिग्नोमेट्री इक्वेशन इज कॉल्ड एज ट्रिग्नोमेट्री सोल्युशन ऑफ ट्रिग्नोमेट्री इक्वेशन. ओके, म्हणजे काय, जर एखादा आपल्याकडे ट्रिग्नोमेट्री इक्वेशन आहे त्या ट्रिग्नोमेट्री इक्वेशन मध्ये जर आपण व्हेरिएबलची व्हॅल्यू फाइंड करत असू किंवा सॅटिस्फाईड करत असेल ते, तर त्याला काय म्हणतो आपण सोल्युशन ऑफ ट्रिग्नोमेट्री इक्वेशन. मग किती टाईपचे सोल्युशन्स आहेत ट्रिग्नोमेट्री इक्वेशन मध्ये? इथे छोटंसं एक्झाम्पल दिलाय, साइन थिटा इक्वल टू 1/2. मग आपण काय केलं, हा साइन इकडे ट्रान्सफर केला, साइन ट्रान्सफर केला तर त्याचा इनव्हर्स झाला, इथे झाला साइन इनव्हर्स ऑफ 1/2. त्यानंतर साइन इनव्हर्स ऑफ 1/2 म्हणजे राहते π/6, म्हणजे थिटाची व्हॅल्यू आली π/6. इथं झालं सोल्युशन ऑफ ट्रिग्नोमेट्री इक्वेशन किती, तर π/6. ओके, सोल्युशन ऑफ ट्रिग्नोमेट्री इक्वेशन हे इम्पॉर्टंट आहे भाऊ, हे इम्पॉर्टंट आहे. सोल्युशन ऑफ ट्रिग्नोमेट्री इक्वेशन हे इम्पॉर्टंट आहे. तर काय सोल्युशन ऑफ ट्रिग्नोमेट्री इक्वेशन मध्ये येते प्रिन्सिपल सोल्युशन आणि जनरल सोल्युशन. दोन टाईपचे सोल्युशन, एक येते प्रिन्सिपल सोल्युशन, एक येते जनरल सोल्युशन. प्रिन्सिपल सोल्युशन आणि जनरल सोल्युशन मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो की बा सर काय असतात, काय टेन्शन घेऊ नका. डोंट फिअर. आता प्रिन्सिपल सोल्युशन आणि जनरल सोल्युशन. तर प्रिन्सिपल सोल्युशन कधी दोन निघतील? समजा तुमच्याकडे इक्वेशन असलं एखादं ट्रिग्नोमेट्री इक्वेशन किंवा सर साइन थिटा इज इक्वल टू 1/2, याचे दोन प्रिन्सिपल सोल्युशन निघतील, किंवा सर साइन थिटा इज इक्वल टू -1/2. पॉझिटिव्ह असो की निगेटिव्ह असो त्याचे दोन प्रिन्सिपल सोल्युशन निघतील. पहिली गोष्ट तर दोन प्रिन्सिपल सोल्युशन निघतील. दुसरी गोष्ट म्हणजे किंवा प्रिन्सिपल सोल्युशन दोन निघतील. प्रिन्सिपल सोल्युशन कधीही व्हॅरी म्हणजे मधात असते किंवा इन बिटवीन असते 0 to 2π. 2π ला एक्सिट करत नाही प्रिन्सिपल सोल्युशन, 2π ला एक्सिट करत नाही. 2π ला एक्सिट करते जनरल सोल्युशन. डोक्यात घ्या. प्रिन्सिपल सोल्युशन हॅव द व्हॅल्यू ऑफ द व्हेरिएबल, जो व्हेरिएबलची व्हॅल्यू आहे, जो आपल्याकडे अँगल आहे तो अँगल 0 पेक्षा मोठा राहते आणि 2π पेक्षा लहान राहते. 0 पेक्षा मोठा, 2π पेक्षा लहान. 0 म्हणजे 0, 2π म्हणजे 360. हा रेडियन मध्ये आहे, हा डिग्री मध्ये आहे. रेडियन मध्ये आणि डिग्री मध्ये तुम्हाला गोष्टी आल्या पाहिजेत. 0 म्हणजे 0, हा इकडे डिग्री इकडे रेडियन. त्यानंतर मग इकडे जर आपण समजा 30 घेतलं तर इथे किती येते π/6. त्यानंतर आपण 45 घेतलं तर किती येते π/4. त्यानंतर आपण 60 घेतलं तर इथे येते π/3. त्यानंतर 60 नंतर 90 घेतलं तर इथे येणार π/2. त्यानंतर जर 180 घेतलं तर इथे येते π, आणि 360 घेतलं तर इथे येते 2π, आणि 3π/2 घेतलं तर येते 270. ह्या गोष्टी भाऊ लहानपणच्या जब मैं छोटा बच्चा था तेव्हाच्या गोष्टी आहेत. ह्या सगळ्या गोष्टी डिग्री टू रेडियन, रेडियन टू डिग्री कन्व्हर्जन्स बी आले पाहिजेत आणि आपल्याला आयडेंटिफाईड बी करता आले पाहिजेतच. नंतर पुढे मी काय म्हणतो, प्रिन्सिपल सोल्युशन कधीही दोन निघतात आणि ते प्रिन्सिपल सोल्युशन कधीही लाय करतात 0 to 2π च्या मधात, म्हणजे 0 to 360 च्या लाय करतात. जास्त डोकं लावायचं नाही, जास्त लोड घ्यायचा नाही, पगारापुरतं काम. त्यानंतर जनरल सोल्युशन. आता प्रिन्सिपल सोल्युशन तुम्ही म्हणसान सर आता प्रिन्सिपल सोल्युशन का बरं सर दोन निघतात कधी बी, है ना, क्वेश्चन येऊ शकते ना. तर मी पूर्ण समजूनच सांगतो आता की बा प्रिन्सिपल सोल्युशन का बरं दोन निघतात. कार्टेशियन सिस्टीमच्या भरोश्यावर प्रिन्सिपल सोल्युशन दोन निघतात. फॉर एक्झाम्पल आपण आता घेतले कार्टेशियन सिस्टीम. आता कार्टेशियन सिस्टीम मध्ये हा असते आपला एक्स ऍक्सिस, हा असते आपल्याकडे एक वाय ऍक्सिस. दोन ऍक्सिस असतात. इकडे आपल्याकडे एक्स ऍक्सिस निगेटिव्ह असते म्हणजे एक्स डॅश, इकडे असते वाय ऍक्सिस निगेटिव्ह म्हणजे वाय डॅश. ओके, त्यानंतर क्वाड्रंट असतात. हा झाला कधीही अँगल मेजरमेंट इकडे छोट्याशा याच्यात दाखवतो. कधीही अँगल मेजरमेंट असते पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिस. लक्षात ठेवायचं, अँगल मेजरमेंट असते कधी पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिस म्हणजेच अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. हा झाला पॉझिटिव्ह अँगल. आता आपण इथून अँगल मेजरमेंट सुरू केलं तर हा झाला पहिला क्वाड्रंट, त्यानंतर हा झाला सेकंड नंबरचा क्वाड्रंट, हा झाला थर्ड नंबरचा क्वाड्रंट, हा झाला आपल्याकडे 4th नंबरचा क्वाड्रंट. 4 क्वाड्रंट झाले कारण की अँगल मेजरमेंट आपण पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिस न करत आहोत. ठीक आहे सर, बढिया. मग काय, आता या चार क्वाड्रंट मध्ये ट्रिग्नोमेट्री फंक्शन्स कसे बिहेव करतात ते सांगतो. आता एक आपल्याकडे आपण ASTC हे सगळेजण वापरतात. याचा कोणी शॉर्ट फॉर्म बनवते, मी एक शॉर्ट फॉर्म बनवला होता ASTCचा. आली एसटी कुठून, एसटी महामंडळ. ए म्हणजे आली, एसटी म्हणजे एसटी आपली एसटी महामंडळवाली, आणि सी म्हणजे कुठून. हा असा आम्ही बनवला होता, किंवा तुम्ही डायरेक्ट बी लक्षात ठेवू शकता ASTC. ASTC म्हणजे काय सर, चला सांगतो पटकन.
पहा ए म्हणजे ऑल, ए स्टँड फॉर ऑल. पेन चेंज करतो, एक मिनिट थांबा. ए स्टँड फॉर ऑल, ए स्टँड फॉर ऑल. यस स्टँड फॉर, यस साठी, यस कशासाठी आहे साइन, आणि साइनचा रेसिप्रोकल कोण आहे कोसेक. साइनचा रेसिप्रोकल कोण आहे कोसेक. त्यानंतर टी स्टँड फॉर टॅन, कशासाठी टॅन, आणि टॅनचा रेसिप्रोकल कोण आहे कॉट. त्यानंतर सी स्टँड फॉर कॉस, आणि कॉसचा रेसिप्रोकल कोण आहे तर सेक. म्हणजे काय सर, पहिल्या क्वाड्रंटमध्ये ऑल ट्रिग्नोमेट्री फंक्शन पॉझिटिव्ह असतात. सगळेचे सगळे ट्रिग्नोमेट्री फंक्शन्स काय असतात पहिल्या क्वाड्रंटमध्ये पॉझिटिव्ह, म्हणजे साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक, कोसेक सगळेचे सगळे पॉझिटिव्ह. दुसऱ्या क्वाड्रंटमध्ये सर साइन आणि साइनचा दोस्त है ना, साइन आणि साइनचा दोस्त कोण कोसेक पॉझिटिव्ह, बाकी सगळेचे सगळे निगेटिव्ह. तिसऱ्या क्वाड्रंटमध्ये सर टॅन आणि टॅनचा दोस्त पॉझिटिव्ह, टॅन आणि टॅनचा दोस्त कॉट पॉझिटिव्ह, त्याचा रेसिप्रोकल पॉझिटिव्ह, बाकी सगळे निगेटिव्ह. मग इथं कोण कोण निगेटिव्ह राहणार सर साइन कोसेक आणि कॉस सेक निगेटिव्ह. चौथ्या क्वाड्रंटमध्ये सर कॉस आणि कॉसचा दोस्त सेक हे दोघं जण पॉझिटिव्ह, बाकी सगळे निगेटिव्ह. मग कोण निगेटिव्ह राहणार कॉस आणि सेक सोडून बाकी सगळे निगेटिव्ह. म्हणजे तुम्ही कुठलंही ट्रिग्नोमेट्री फंक्शन उचला, कुठलंही 6 पैकी कुठलंही ट्रिग्नोमेट्री फंक्शन उचला, ते 2 क्वाड्रंटमध्ये पॉझिटिव्ह राहणार आणि 2 क्वाड्रंटमध्ये निगेटिव्ह राहणार. पहा मी काय म्हटलं, कोणतंही ट्रिग्नोमेट्री फंक्शन जर तुम्ही उचललं तर ते 2 क्वाड्रंटमध्ये पॉझिटिव्ह राहणार आणि 2 क्वाड्रंटमध्ये निगेटिव्ह राहणार. डोक्यात चालला का विषय. म्हणून मी तुम्हाला जर म्हटलं की आपल्याकडे प्रिन्सिपल सोल्युशन किती निघतात 2, तो पॉझिटिव्ह असो की निगेटिव्ह असो. जर समजा तुमच्याकडे साइन थिटा इज इक्वल्स टू 1/2 असा काहीतरी दिला आणि म्हटलं की याचं प्रिन्सिपल सोल्युशन काढा, तर 2 मध्ये साइन पॉझिटिव्ह आहे, म्हणजे पहा पहिल्या क्वाड्रंटमध्ये साइन पॉझिटिव्ह आहे आणि दुसऱ्या क्वाड्रंटमध्ये साइन पॉझिटिव्ह आहे. 2 प्रिन्सिपल सोल्युशन निघाले. आणि जर तुम्हाला म्हटलं की बुवा सर साइन थिटा इज इक्वल्स टू -1/2, मग हा निगेटिव्ह वाला बिन 2 मध्ये राहतेच. पहा या तिसऱ्या क्वाड्रंटमध्ये बी साइन निगेटिव्ह आहे आणि चौथ्या क्वाड्रंटमध्ये बी साइन निगेटिव्ह आहे. म्हणजे पॉझिटिव्ह असो की निगेटिव्ह असो आपल्याकडे दोन प्रिन्सिपल सोल्युशन निघतातच. याच्याच भरोशावर होते आपले ते प्रिन्सिपल सोल्युशन. आणि प्रिन्सिपल सोल्युशन लाय करतात इन बिटवीन 0 to 2π मधात. ओके बढिया, 1 नंबर सर. पुढे पाहू आपण. चला, प्रिन्सिपल सोल्युशन नंतर जनरल सोल्युशन है ना. प्रिन्सिपल सोल्युशन काहीच नाही आहे, प्रिन्सिपल सोल्युशन चिल्लर आहे समजा, काय असं कन्सेप्ट आहे त्याचा छोटासा. पण जनरल सोल्युशन लक्षात ठेवा लागतं. जनरल सोल्युशन काय तर सर जनरल सोल्युशन म्हणजे बाहुबली नाही, भल्लाल देव है ना. हा भल्लाल देव आहे, बाहुबली नाही आहे. भल्लाल देव हा खतरनाक आहे. तर काहीच खतरनाक आहे, खतरनाक नाही आहे, एकदम सोपी आहे. मी सांगतो समजून, बिलकुल पहा, पे अटेन्शन. इन केस ऑफ जनरल सोल्युशन द व्हॅल्यू ऑफ द व्हेरिएबल क्रॉस 2π. आता जनरल सोल्युशनचा मोस्ट ऑफ इम्पॉर्टंट गोष्ट काय की बुवा आपल्याला लक्षात ठेवायसाठी की बुवा तो व्हेरिएबल जो असते आपल्याकडे, जो अँगल असते तो क्रॉस करते 2π ले. कशाले क्रॉस करते तर 2π ले क्रॉस करते. आणि जनरल प्रिन्सिपल सोल्युशन मध्ये व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल इन बिटवीन 0 to 2π. 2 मिनिटं थांबा फक्त, हे कोण कलकल करून राहिले मी पाहून येतो. 1 मिनिट थांबा. चला झालं गेले ते गेले. चला हा कुठे होतो रे भाऊ, कुठे होतो मी होतो जनरल सोल्युशन वरती. पहा प्रिन्सिपल सोल्युशन आणि जनरल सोल्युशन मध्ये डिफरन्स काय तर सर प्रिन्सिपल सोल्युशनची व्हॅल्यू लाय करते इन बिटवीन 0 to 2π आणि जनरल सोल्युशन मध्ये जे व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल असते ते क्रॉस करू शकते 2π ले, क्रॉस करते 2π ले. टेन्शन घ्यायचं काम नाही. चला भाऊ जनरल सोल्युशन. जनरल सोल्युशन किती आहेत हे पहा. हे किती आहेत 1 2 3 4 5 5 आणि 6 6 आणि 3 9 10 11 जनरल सोल्युशन आहेत आपल्याकडे. सगळ्यात पहिला साइन थिटा इज इक्वल्स टू साइन अल्फा. साइन थिटा इज इक्वल्स टू साइन अल्फाचं जनरल सोल्युशन आहे आपल्याकडे. थिटा इज इक्वल्स टू nπ प्लस इन ब्रॅकेट -1 रेज टू द पॉवर n इंटू अल्फा वेअर n बिलोंग्स टू z है ना. त्यानंतर दुसरा कॉस थिटा इज इक्वल्स टू कॉस अल्फाचं जनरल सोल्युशन आहे. थिटा इज इक्वल्स टू 2nπ प्लस मायनस अल्फा. इथपर्यंत आहे. थिटा इज इक्वल्स टू 2nπ प्लस मायनस अल्फा वेअर n बिलोंग्स टू z. त्यानंतर टॅन थिटा इज इक्वल्स टू टॅन अल्फाचं जनरल सोल्युशन आहे आपल्याकडे. थिटा इज इक्वल्स टू इथपर्यंत आहे. थिटा इज इक्वल्स टू nπ प्लस अल्फा. थिटा इज इक्वल्स टू nπ प्लस अल्फा इथपर्यंत. ओके, हे झाले आपले 3. साइन थिटा इज इक्वल्स टू साइन अल्फा, कॉस थिटा इज इक्वल्स टू कॉस अल्फा, टॅन थिटा इज इक्वल्स टू टॅन अल्फाचे जनरल सोल्युशन. आता पहा आणखीन कोणते आहेत आपल्याकडे तर साइन स्क्वेअर थिटा इक्वल्स टू साइन स्क्वेअर अल्फा, कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कॉस स्क्वेअर अल्फा. पहा साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू साइन स्क्वेअर अल्फाचं जनरल सोल्युशन आहे. थिटा इज इक्वल्स टू nπ प्लस मायनस अल्फा. त्यानंतर कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू कॉस अल्फाचं जनरल सोल्युशन आहे सर थिटा इज इक्वल्स टू nπ प्लस मायनस अल्फा. हे तर दोन्ही सारखेच दिसतात. पहा हे आणि हे साइन स्क्वेअर थिटा कॉस स्क्वेअर थिटा चे जनरल सोल्युशन सारखेच आहे. बरं ठीक आहे, असू द्या ना सर, मरू द्या तिकडे. मग पहा तिसरा आहे आपल्याकडे टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू टॅन स्क्वेअर अल्फा. अरे टॅन स्क्वेअर थिटा कुठे गेला आपला, टॅन स्क्वेअर. ओके, ते टॅन स्क्वेअर टाकला नाही गेलं यार, सॉरी. ठीक आहे, आणखीन एक होतं आपल्याकडे. पहा टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू टॅन स्क्वेअर अल्फा. इथे घेतो मी खाली. पहा टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू
tan square alpha is therefore theta is equals to n pi plus minus alpha where n belongs to z. पहा, 3 आणि 3 6 सांगितले मी तुम्हाला. कुठले वाले सांगितले? हे खूप कामाचे आहेत, हे खूप कामाचे आहेत, हे तुमचे बिलकुल 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 इथं असायला पाहिजेत, बिलकुल इथं है ना. हे जनरल सोल्युशन भयंकर कामाचे आहेत, बिलकुल तुमच्या इथं असायला पाहिजेत. कसे आले पाहिजेत जनरल सोल्युशन? एक डेमो देतो. पहा, साइन थिटा इज जनरल सोल्युशन ऑफ साइन थिटा इक्वल्स टू साइन अल्फा वेअर थिटा इज इक्वल्स टू n पाय प्लस इन ब्रॅकेट -1 रेज टू द पॉवर n इंटू अल्फा. हे पहिलं. त्यानंतर 2 नंबर मध्ये कॉस थिटा इक्वल्स टू कॉस अल्फा वेअर थिटा इज इक्वल्स टू 2n पाय प्लस मायनस अल्फा. त्यानंतर टॅन थिटा इज इक्वल्स टू टॅन अल्फा वेअर थिटा इक्वल्स टू n पाय प्लस अल्फा. त्यानंतर साइन स्क्वेअर थिटा इक्वल्स टू साइन स्क्वेअर अल्फा देअरफॉर थिटा इज इक्वल्स टू n पाय प्लस मायनस अल्फा. कॉस स्क्वेअर थिटा इक्वल्स टू कॉस स्क्वेअर अल्फा वेअर n पाय जनरल सोल्युशन इज n पाय प्लस मायनस अल्फा. या फॉर्मॅटमध्ये असले पाहिजेत. चला, हे सोपा. एक मिनिट पुन्हा सांगतो. साइन थिटा इक्वल्स टू साइन अल्फा असलं तर थिटा इक्वल्स टू n पाय प्लस इन ब्रॅकेट -1 रेज टू द पॉवर n इंटू अल्फा. त्यानंतर कॉस थिटा इक्वल्स टू कॉस अल्फा वेअर थिटा इज इक्वल्स टू 2n पाय प्लस मायनस अल्फा. त्यानंतर टॅन थिटा इक्वल्स टू टॅन अल्फा वेअर थिटा इज इक्वल्स टू n पाय प्लस अल्फा. त्यानंतर साइन स्क्वेअर थिटा, कॉस स्क्वेअर थिटा, टॅन स्क्वेअर थिटा जसेचे तसे. आता हे 3 वाढले आणखीन. पाच, हे 1 2 3 इक्का दुक्का तिक्का. मग याच्यामध्ये कसं करसान? तर सिंपल आहे ना. पहा, साइन थिटा इज इक्वल टू 0, कॉस थिटा इज इक्वल टू 0, टॅन थिटा इज इक्वल टू 0. पहा, साइन थिटा इज इक्वल टू 0 असेल तर थिटा इज इक्वल टू n पाय. थिटा इज इक्वल टू n पाय एवढंच आहे. पहा, थिटा इज इक्वल टू n पाय. त्यानंतर कॉस थिटा इज इक्वल टू 0 असेल तर थिटा इज इक्वल टू 2n प्लस 1 अपॉन 2 इंटू पाय. ठीक, असे चालते ना. पहा, 2n प्लस 1 इंटू पाय अपॉन 2. ओके, वेअर n बिलॉंग्स टू z. त्यानंतर टॅन थिटा इज इक्वल टू 0 जर असेल तर थिटा इक्वल टू n पाय. पहा, हा आणि हा सेमच आहे. साइन थिटा आणि टॅन थिटा इक्वल टू 0 वाला सेम आहे. त्यानंतर साइन थिटा इज इक्वल टू 1 वेअर थिटा इज इक्वल टू 2n पाय प्लस पाय बाय 2. 2n पाय प्लस पाय बाय 2 वेअर n बिलॉंग्स टू z. अँड कॉस थिटा इज इक्वल टू 1 वेअर थिटा इज इक्वल टू 2n पाय. हे 3 जे आहेत ना, हे 3 आणि हे 2, हे 5 तुम्ही ऍड करा फक्त, बस. बाकी काहीच नाही. एक वेळेस फक्त हे बिलकुल हे जे जनरल सोल्युशन आहेत बिलकुल कसे असले पाहिजेत? एकदम जबरदस्त. बिलकुल हे जनरल सोल्युशन जे आहेत हे बिलकुल इथं असले पाहिजेत. एकदम जबरदस्त असले पाहिजेत. कसे असले पाहिजेत? एक डेमो सांगतो की साइन थिटा इज इक्वल टू साइन अल्फा. द जनरल सोल्युशन इज थिटा इक्वल टू n पाय प्लस -1 रेज टू द पॉवर n इंटू अल्फा. कॉस थिटा इक्वल टू कॉस अल्फा. द जनरल सोल्युशन इज थिटा इक्वल टू 2n पाय प्लस मायनस अल्फा. त्यानंतर टॅन थिटा इज इक्वल टू टॅन अल्फा. द जनरल सोल्युशन इज थिटा इज इक्वल टू n पाय प्लस अल्फा. साइन स्क्वेअर थिटा इक्वल टू साइन स्क्वेअर अल्फा. जनरल सोल्युशन इज थिटा इक्वल टू n पाय प्लस मायनस अल्फा. कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू कॉस अल्फा. द जनरल solution is theta equals to n pi plus minus alpha and tan square theta equals to tan alpha where general solution is theta equals to n pi plus minus alpha. याच फॉर्मॅट मध्ये तुमचे जनरल सोल्युशन असले पाहिजेत. जनरल सोल्युशन तुम्हाला कशाचंही आलं तरी विचार करायचं काम नाही पडलं पाहिजे. डायरेक्ट आपल्याला आले पाहिजेत. काय? चला पुढे. ओके, चलो सर चलो. ओके, चला. रिलेशन बिटवीन कार्टेशियन कोऑर्डिनेट आणि पोलर कोऑर्डिनेट याच्यामधले रिलेशन पाहू. त्याच्या आधी मला वाटते आपण कार्टेशियन सिस्टीम एकदम डिटेलमध्ये पाहून घेऊ. कार्टेशियन सिस्टीम. थांबा एक मिनिट. काय? पाणी. ओके, चला जाऊ द्या. पाणी प्यायचं होतं पण पाणीच नाही आहे. ठीक आहे, आता आपला एक लेक्चर खतम झाला की ना, स्पिन बाहेर गेल्यानंतर फक्त पंखा चालू करतो बा, गरमी होऊन राहिली. चला. गाडी नंबर 1252. चला लक्ष द्या इकडे. कार्टेशियन सिस्टीम मध्ये हा झाला आपला एक्स ऍक्सिस, हा झाला आपला एक वाय ऍक्सिस. हा पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस, हा झाला आपला पॉझिटिव्ह वाय ऍक्सिस. हा झाला निगेटिव्ह एक्स ऍक्सिस म्हणजे एक्स डॅश. हा झाला निगेटिव्ह वाय ऍक्सिस म्हणजे वाय डॅश. हे झाले आपले कार्टेशियन सिस्टीमचे ऍक्सिस. त्यानंतर क्वाड्रंट. मी काय म्हटलं? अँगल मेजरमेंट काय असते? पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिस. हा झाला आपला फर्स्ट क्वाड्रंट, हा झाला आपला सेकंड क्वाड्रंट, हा झाला आपला थर्ड क्वाड्रंट आणि हा झाला आपला फोर्थ क्वाड्रंट. ओके, हे झाले 4 क्वाड्रंट. त्यानंतर सर मग आणखीन काय असते कार्टेशियन सिस्टीम मध्ये? कधी आता आपण कोणत्याही गोष्टीची सुरुवात करतो तर ते कुठून करतो? 0 पासून सुरुवात करतो. मीनं पण आता ग्रॅज्युएशन केल्यानंतर मग काही दिवस रिकामचोट कामं खतम केले. मग काही दिवस इकडे असा भंटोलासारखा हिंडल्यानंतर मग काय एक अपॉर्च्युनिटी आली. एका सरनं बोलावलं की बा या थोडंसं शिकून पहा. मग मी म्हटलं सर मला कुठे जमते, मी काही या फील्डचा माणूस आहो. पण ते म्हणत की बा करून पहा. मी करून पाहायला गेलो, शिकून पाहिलं, शिकवता आलं, पोटेल समजलं. मग मी या फील्डमध्ये उतरलो. पण मी सुरुवात केली ती 0 पासून केली. एक लक्ष द्या, सुरुवात केली ती 0 पासून केली. सध्या स्ट्रगल चालू आहे. हा स्क्रीन कसा घेतला आमचा आम्हाला माहित आहे ना. आमच्याकडे आता
ते म्हणतात ना की बुवा शेतावरून भाताची परीक्षा असं काहीतरी म्हणतात ना, तशीच कंडिशन आहे. मला हाईट पाहून लोक म्हणतात की बुवा हा मास्तर नाही आहे ना. मला भरपूर वेळेस मला सोबत असं झालं आहे की बुवा मला भरपूर जण विद्यार्थी समजतात है ना, मला हाईट पाहून मला पर्सनॅलिटी पाहून म्हणतात की बुवा मास्तर नाही आहे, पण ते नाही माहित नाही की म्हणजे हा छोटा पॅकेट बडा धमाका आहे म्हणून है ना. तर ठीक आहे, तर कधीही कशाची सुरुवात 0 पासून होत असते. मला सुरुवात 0 पासून आहे. तुमचा सगळ्याचा सपोर्ट असला तर एक दिवस 100% मोठं होईल, बिलकुल 100% मोठं होईल. तर कन्सिस्टन्सीने मी मला काम करून राहिलो. आज नाही उद्या, उद्या नाही परवा, परवा नाही तेरवा, तेरवा नाही चेरवा, कधी ना कधी तर मला सक्सेस भेटीनच, 100% सक्सेस भेटीनच. तर कशाची सुरुवात काय असते तर 0 पासून. मग अँगल मेजरमेंटची सुरुवात कुठून असेल तर 0 पासून असेल. म्हणजे इथं काय आपल्याकडे 0, इथं आपल्याकडे हिरो किती आहे तर 0, हा झाला 0. ओके, आता 0 पासून हा इथपर्यंत आला, 0 पासून हा इथपर्यंत आला, पहा इथपर्यंत आला. तर यानं किती डिस्टन्स कव्हर केलं तर सर 90 डिग्री डिस्टन्स कव्हर केलं. म्हणजे इथे किती असते 90 रेडियन मध्ये म्हणतो आपण π/2, इथं π/2. मग सर हे इथून 90 होतं, इथून 90 होतं, 90 + 90 ते 90 नाही बरं, हे 90 + 90 180. ओके, तर मग इथून पासून इथपर्यंत हे झालं 180, त्याला म्हणतो आपण पाय. मग इथून पासून इथपर्यंत सर 270, हे झालं 3π/2, आणि इथून पासून इथपर्यंत हे झालं सर 360, म्हणजे इथं झालं 2π. पहा 2π मागे घेतला है ना, आणि 0 तिकडे. त्यानंतर पहा हे झाले याचे अँगल. ओके, आता याच्या वर्षावर तुम्हाला सांगितलं होतं ASTC आली. ST कुठून आली आम्हाला काही माहित नाही. हो, कुठून आली, शेगावरून आली, तेल्लाऱ्यावरून आली, आम्हाला काही माहित नाही. चला पुढे पाहू. तर इथपर्यंत आलो. आता पहा प्रत्येक क्वाड्रंटमध्ये 2 फॉर्म्युले, पहा 2, 2, 4, 2, 7, 2, 8 फॉर्म्युले बस बनतात. मग आता याच्यामध्ये 2 फॉर्म्युले कुठले बनतात पहा. इथं कुठलाही अँगल असेल तो अँगल 0 पेक्षा मोठा असेल, π/2 पेक्षा लहान असेल, म्हणजे π/2 - θ आपला एक इम्पॉर्टंट फॉर्म्युला बनला. ओके, इथं येऊ आपण. पहा याच्यामध्ये आता इथं आलो, इथं या क्वाड्रंटमध्ये कुठलाही फॉर्म्युला बनेल हा 2π पेक्षा मोठा असेल आणि π पेक्षा लहान असेल. 2π पेक्षा मोठा आणि π पेक्षा लहान, तर एक फॉर्म्युला बनते π - θ, दुसरा फॉर्म्युला बनते सर π/2 आहे ते π/2 + θ है ना. हे 2 फॉर्म्युले बनतात या क्वाड्रंटमध्ये. या क्वाड्रंटमध्ये आलो सर, इथून पासून इथपर्यंत चालत आलो है ना. मग इथपर्यंत चालत आलो तर आपण तिसऱ्या क्वाड्रंटमध्ये आलो. तिसऱ्या क्वाड्रंटमध्ये आलो म्हणजे आपण पायले एक्सिट केलं आणि 3π/2 ले एक्सिट केलं नाही. म्हणजे π पेक्षा जास्त आणि 3π/2 पेक्षा कमी, म्हणजे 2 फॉर्म्युले. एक तर बनेल सर π + θ, दुसरा बनेल सर 3π/2 - θ. ओके, आणि आणखीन समोर गेलो सर चौथ्या क्वाड्रंटमध्ये. पहा एक चक्कर मारायला सांगितलं होता, इथून गेला, इथपर्यंत आला, समोर गेला. समोर गेल्यानंतर या क्वाड्रंटमध्ये आलो. याच्यामध्ये फॉर्म्युला म्हणते सर कुठला तर 2π - θ. कुठलाही अँगल या 2π पेक्षा लहान असेल आणि 3π/2 + θ याच्यापेक्षा जास्त. तुम्ही म्हटलं सर प्रत्येक क्वाड्रंटमध्ये 4 फॉर्म्युले बनतात, मग इथं 2 बनले, पण इथे एकच बनला. 2 मिनिटं, वेट अ मिनिट. पहा आणखीन जर समोर गेलो है ना, आपल्याला काय म्हटलं होतं एक चक्कर मारायचा, इथपर्यंत एक चक्कर मारला आपण, जरासा जास्त जेवलो होतो म्हणून पुढे गेलो. पुढे गेल्यानंतर आपण काय केलं, इथं 0 होतं, इथं 2π होतं सर, या 2π ले एक्सिट केलं, 2π ले क्रॉस केलं. मग इथं जो अँगल बनेल हा अँगल 2π पेक्षा जास्त असेल ना, म्हणजे इथे बनते 2π + θ. असे बनले 4 क्वाड्रंट, 4 फॉर्म्युले. 4 क्वाड्रंटमध्ये 8 फॉर्म्युले. पहा 1, 2, 2, 4, 3, 4, 8 फॉर्म्युले बनले. आता या 8 फॉर्म्युलेले आपल्याकडे किती फॉर्म्युले आहेत, 8 फॉर्म्युलेले, आणि ट्रिग्नोमेट्री फंक्शन किती आहेत, 6. 8चा पाडा 6 वेळेस एकदम जोरात जर म्हटला तर 848 येतात. किती येतात, 48 फॉर्म्युले. बिलकुल शिद्दतनं सांगतो, एक फॉर्म्युला पाठ करायचं काम नाही. एक जर फॉर्म्युला पाठ करायचं काम पडलं तर शिकवणं सोडून देईन. पहा मिशिल्या आटा शिकवणं सोडून देईन. हे 48 फॉर्म्युले आमच्या क्लासच्या कोणत्याही पोराला विचारून घ्या, कोणत्याही आमच्या क्लासच्या पोराला विचारून घ्या. हे 48 फॉर्म्युले जर त्याने पाठ केले असेल की नाही, पाठ करणं म्हणजे पाप आहे है ना. आमचा क्लास कुठे आहे तर फ्युचर लीडर कोचिंग क्लासेस तेल्लारा आणि फ्युचर लीडर कोचिंग क्लासेस निंबाफाटा, 2 ठिकाणी आपले क्लास आहेत. त्या क्लासच्या कुठल्याही पोराले, कुठल्याही विद्यार्थ्याला तुम्ही विचारा, जर सर नंदू सर शिकवतात आणि फॉर्म्युले पाठ करायचं काम पडते है ना, पाप आहे, पाठ करायचं काम नाही, बिलकुल पाठ नाही करावं लागत काही. ओके, चलो नेक्स्ट. तर हे 48 फॉर्म्युले याच्यामध्ये बनतात. पण हे तुम्ही आता एक सांगतो, मेजॉरिटी कुठल्या कामाच्या त्याच्यामध्ये सर सध्या, तर तुम्हाला पहा हा एक π/2 - θ, त्यानंतर π - θ, त्यानंतर π + θ, आणि इथं 2π - θ, आणि हा π/2 + θ. एवढे फॉर्म्युले सध्या तरी कामाचे आहेत आपल्यासाठी. तर हे आणखीन याच्यामध्ये काय येते, सर तर साईन येतात, साईन कन्व्हेक्शन्स येतात. पहा साईन पहिला क्वाड्रंट आहे, याच्यामध्ये दोन्हीही पॉझिटिव्ह असतात. सर दोन्ही पॉझिटिव्ह असतात, पण काय पॉझिटिव्ह असतात,
दोन्ही असतात, पण काय असतात आम्हाला माहित असतं नाही, तर सांगतो. दोन्ही कोऑर्डिनेट काय असतात, पॉझिटिव्ह. कोऑर्डिनेट कुठले असतात आपल्याकडे सर, एक्स असते आणि वाय असते. एक्स असते आणि वाय असते. का बरं सांगतो पा, हे समजून सांगतो, टेन्शन घेऊ नका. डोंट फिअर वेन नंदू सर इज हिअर. डोंट फिअर वेन नंदू सर इज हिअर. पेन चेंज करतो मी. हा चालते का? चालते सर, मस्त वाटते. एक्स आणि वाय पॉझिटिव्ह. का बरं पा, हा एक्स पॉझिटिव्ह आहे, हा वाय पॉझिटिव्ह आहे, म्हणून एक्स बी पॉझिटिव्ह आणि वाय बी पॉझिटिव्ह. टेन्शन नाही. इथं आलो आपण, या दोघांच्या मधात आलो. आधी कधी बिन कोऑर्डिनेटमध्ये एक्स घ्यायचा, नंतर वाय घ्यायचा. या दोघांच्या मध्ये आलो. सर एक्स असते, एक असते वाय असते, बरोबर आहे. त्यानंतर हा एक्स जो ऍक्सिस आहे हा निगेटिव्ह आहे आणि हा वाय ऍक्सिस काय तर पॉझिटिव्ह आहे. म्हणजे याच्यामध्ये काय राहील, निगेटिव्ह पॉझिटिव्ह, याच्यामध्ये पॉझिटिव्ह. मग या थर्ड क्वाड्रंट मध्ये आलो. तिसऱ्या क्वाड्रंट मध्ये आल्यानंतर सर हा एक्स निगेटिव्ह आहे, वाय निगेटिव्ह आहे, दोन्ही काय राहतील, निगेटिव्ह. आणि आपण चौथ्या क्वाड्रंट मध्ये आलो, इथून पासून इथपर्यंत. सर याच्यामध्ये एक्स आणि वाय असते, तर एक्स इथं पॉझिटिव्ह आहे सर आणि वाय इथं निगेटिव्ह आहे. झालं, निपटलं. कशाला पाठ करावं लागते सर, पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह, कशाला मर्यादा करायला लागते, लक्षात ठेवा ना, है ना. पाठ करताना जीव जाईल. हे झाली तुमची कार्टेशियन सिस्टीम. आता कार्टेशियन सिस्टीमच्या भरोश्यावर काय असते, तर कार्टेशियन कोऑर्डिनेट आणि पोलर कोऑर्डिनेट असतात. मग सर कार्टेशियन कोऑर्डिनेट कुठले आणि पोलर कोऑर्डिनेट कुठले, सांगतो सध्या. पहा, सपोज मी ना एक छोटीशी कार्टेशियन सिस्टीम घेतली, इथून एक लाईन ड्रॉ केली. आता या लाईन ड्रॉ करायच्या आधी मी काय करतो, तर थोडंसं व्यवस्थितच सांगतो कार्टेशियन आणि पोलर कोऑर्डिनेट कसे येतात. सपोज मी ना एक सर्कल घेतला, हा सर्कलचा पॉईंट झाला. आता इथून एक रेडियस ड्रॉ केल्यानंतर इथे लाईन्स ड्रॉ केल्या. लाईन ड्रॉ केल्या. आता इथून एक परपेंडिक्युलर जर मी टाकला, तर इथं बनला आपला अँगल थिटा. इथं काय बनला आपला अँगल थिटा. त्यानंतर ही झाली आपली रेडियस. आता हा जो हे जे लाईन आहे परपेंडिक्युलर कशाला पॅरलल आहे, तर वायला पॅरलल आहे, म्हणून हा झाला वाय. आणि हा ऑलरेडी एक्स वर आहे, हा एक्स ऍक्सिस असते, हा आपला वाय ऍक्सिस असते. म्हणून पहा, कार्टेशियन सिस्टीमवर आहे म्हणून कार्टेशियन कोऑर्डिनेट आहेत आपल्याकडे एक्स आणि वाय. आणि पोलर मध्ये आर आणि थिटा. आता याचे फॉर्म्युलेज आहेत आपल्याकडे. चला पाहू आपण. पहा, एक लक्षात ठेवा पोरे हो, बेसिक मध्ये टाइम लागला तर चालेल, पण बेसिक एकदम क्लिअर आणि एकदम चांगलं असलं पाहिजे, त्याच्याशिवाय पर्याय नाही आहे. पहा, रिलेशन बिटवीन द कार्टेशियन अँड पोलर कोऑर्डिनेट्स. इफ r and theta are the polar coordinate of the point P, then its Cartesian coordinate. काही टेन्शन नका घेऊ. पहा, सिंपल गोष्ट आहे. तुमच्याकडे कार्टेशियन कोऑर्डिनेट दिले राहतील, पोलर काढायला सांगतील, कधी पोलर दिले राहतील, कार्टेशियन काढायला सांगतील. टेन्शन घ्यायचं काम नाही. कार्टेशियन कोऑर्डिनेट म्हणजे एक्स आणि वाय, पोलर कोऑर्डिनेट म्हणजे आर आणि थिटा. कार्टेशियन कोऑर्डिनेटचे फॉर्म्युले एक्स इक्वल्स टू आर कॉस थिटा, वाय इज इक्वल्स टू आर साइन थिटा. आणि पोलर कोऑर्डिनेटचे फॉर्म्युले आर इज इक्वल्स टू अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर आणि थिटा इज इक्वल्स टू टॅन इनव्हर्स ऑफ वाय बाय एक्स. आता हा जो थिटाचा फॉर्म्युला आहे हा व्हॅरी करते अकॉर्डिंग टू क्वाड्रंट. ओके, काय म्हणते हे मरू द्या तिकडे, काही टेन्शन घेऊ नका. हे आपल्याकडे काय आहे, तर आपल्याकडे हे कार्टेशियन कोऑर्डिनेट आहेत. एक्स इक्वल्स टू आर कॉस थिटा, वाय इज इक्वल टू आर साइन थिटा. हे दिले राहतील, तर पोलर काढायचे सांगतील, म्हणजे आर काढायचं सांगेन, थिटा काढायचं सांगेन. आणखीन पुढे काय म्हणते, इफ एक्स अँड वाय आर द कार्टेशियन कोऑर्डिनेट, म्हणजे आपल्याकडे पोलर दिले राहतील, पोलरच्या भरोशावर आपल्याला कार्टेशियन काढावे लागतात. मग पोलर मध्ये थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ वाय बाय एक्स अँड आर इज इक्वल टू अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर. मग आपल्या एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर, म्हणजे आपल्याकडे काय दिलाय, थिटा दिलाय, आर दिलाय. काय काढावं लागेल, एक्स इज इक्वल टू हाऊ मच अँड वाय इज इक्वल टू हाऊ मच, हे आपल्याला काढावे लागतीलच. मग पुढे पाहू. पहा, आता एक्स आणि वाय दिले राहतील, आर आणि थिटा काढावं लागेल. आता आर आणि थिटा काढावं लागेल. मी तुम्हाला सर पोलर कोऑर्डिनेट मध्ये थिटाचा एकच फॉर्म्युला सांगितला, पण हा फॉर्म्युला कुठे अप्लाय होते, तर फर्स्ट क्वाड्रंट मध्ये अप्लाय होते. जेव्हा तर एक्स आणि वाय दोन्ही जर पॉझिटिव्ह असतील, तर मग दोन्ही पॉझिटिव्ह एक्स आणि वाय कुठे असतात, तर सध्या सांगितलं कशात असतात, तर फर्स्ट क्वाड्रंट मध्ये. म्हणून फर्स्ट क्वाड्रंट मध्ये असतात. म्हणून आपल्याकडे कार्टेशियन सिस्टीमच्या साईन माहित पाहिजेत आपल्याकडे. याच्यामध्ये दोन्ही पॉझिटिव्ह, याच्यामध्ये दोन्ही निगेटिव्ह, याच्यामध्ये निगेटिव्ह पॉझिटिव्ह, याच्यामध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह. ओके, दोन्ही पॉझिटिव्ह असले तर थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ वाय बाय एक्स. ओके, फर्स्ट क्वाड्रंट. जर समजा एक निगेटिव्ह असला, एक पॉझिटिव्ह असला, म्हणजे एक्स निगेटिव्ह आणि वाय पॉझिटिव्ह अशा फॉर्मॅटमध्ये असला, तर थिटा इज इक्वल टू पाय मायनस टॅन इनवर्स ऑफ वाय बाय एक्स. ओके, दोन्ही जर निगेटिव्ह असले, म्हणजे तिसऱ्या क्वाड्रंट मधला थिटा इज इक्वल टू पाय प्लस टॅन इनवर्स ऑफ वाय बाय एक्स, आणि एक पॉझिटिव्ह आहे, एक निगेटिव्ह आहे, थिटा इज इक्वल टू 2 पाय मायनस टॅन इनवर्स ऑफ वाय बाय एक्स. ओके, हे पाळताना पण पहा, याच्यामध्ये जर पाहिला आपण तर इथं तर जाऊ द्या, इथं होता पाय मायनस थिटा फॉर्म्युला, इथं होता पाय प्लस थिटा फॉर्म्युला, इथं 2 पाय मायनस थिटा फॉर्म्युला. थिटा म्हणजे आपल्याकडे टॅन इनवर्स ऑफ वाय बाय एक्स.
ओके, लक्षात ठेवसाल फक्त. आता हे का बरं लक्षात ठेवावं लागतात, कारण की एक्स आणि वायच्या साईन पाहावं लागतात, एक्स आणि वायच्या साईन पहा लागतात, म्हणून हे लक्षात ठेवावं लागतात भाऊ. 1 मिनिट फक्त पाहू द्या किती वेळ झाला. आपलं एम आहे 30 मिनिटाच्या वरती घ्यायचं नाही, कारण सांगतो आपली ही मॅरेथॉन आहे. हे काही 100 मीटरची रेस नाही आहे की बाबा पटकन पटकन धावलं पटकन पटकन जिंकलो, तशातला काहीच भाग नाही आहे. आपली मॅरेथॉन आहे, आपल्याला भरपूर दिवस खेळा लागते, भरपूर दिवस धावा लागते, म्हणून आपण 30-30 मिनिटं घेऊ. ज्या अर्थी तुमचे पेपर खतम झाले, ज्या अर्थी तुमची सीईटीची बॅच लागेल, क्रॅश कोर्स लागेल, त्या अर्थी आपण एकदम बिलकुल 100 मीटर काय 10 मीटरच्या रेस सारखा धावू, बिलकुल 2 घंटे 3 घंटे कंटिन्यू घेऊ. तर ज्याचं कोणाचंही म्हणणं होतं की सर 2 घंटे घ्या, तर सध्या तरी पॉसिबल नाही आहे. आपण कधी घेऊ, तर जेव्हा आपले एक्झाम खतम होतील 12वीचे, लगेच दुसऱ्या दिवसपासून आपण 2-2 तासाचं सेशन घेऊ. 100% घेऊ, टेन्शन घेऊ नका. सध्या हे थोडं थोडं चालू आहे, थोडं थोडं खा, बिलकुल पचीन, 100% गॅरंटी देतो. एक खट्ट्या खाल्ला तर पचत नाही. ओके, इथं तुम्हाला कन्सेप्ट भेटतील, इथं तुम्हाला क्वेश्चन्स भेटतील, त्या क्वेश्चन्स वरून रिलेटेड क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करा, प्रॅक्टिस करा. कुठे अडचण आली तर 8600 45 33 16 नंदकिशोर ठोकणे मध्ये कॉल करा. ओके, मेसेज करा. चलो, ओके, ठीक आहे. समोर काय आपलं कार्टेशियन सिस्टीम. ओके, नंदू सर तुम्ही करून टाकली होती का? सॉरी यार, मला लक्षच नाहीये. थांबा, थोडंसं मूव्ह छोटं करतो, याले छोटं केलं, छोटं 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 बाळ. ओके, चला, राईट. काय म्हणते आपल्याकडे कार्टेशियन सिस्टीम मी सध्या सांगितलं ना, एक्स ऍक्सिस असते, वाय ऍक्सिस असते, हे डिग्रीमध्ये दिलाय, रेडियन मध्ये दिलाय, फॉर्म्युले दिले, याच्यामध्ये 2 याच्यामध्ये 2 याच्यामध्ये 2 याच्यामध्ये 2 असे 2 फॉर्म्युले दिले आहेत. त्यानंतर आणखीन काय दिलाय? बस एवढंच दिलं सर. नंबर्स ऑफ क्वाड्रंट 4 आहेत आपल्याकडे. याच्यामध्ये आणखीन दिलं असतं सर, पहा याच्यामध्ये दोन्ही पॉझिटिव्ह, याच्यामध्ये दोन्ही निगेटिव्ह, याच्यामध्ये निगेटिव्ह पॉझिटिव्ह, याच्यामध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह. काय तर कोऑर्डिनेट्स एक्स आणि वाय. हाऊ सर, सॉल्विंग अ ट्रायंगल. ओके, नेक्स्ट आहे आपलं सॉल्विंग अ ट्रायंगल. सॉल्विंग अ ट्रायंगल आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये पाहू. अरे बापू, फक्त एकच रिक्वेस्ट आहे, कारण की आपले लेक्चर्स लाईव्ह नाही आहेत. लाईव्ह जायची आपल्याकडे सध्या व्यवस्था नाही आहे, सध्या आपण गरीब आहोत, है ना. तर आपले लेक्चर्स लाईव्ह नाही आहेत. मला थोडासा स्पिरिट भेटला पाहिजे, मला थोडीशी एनर्जी भेटली पाहिजे, म्हणून फक्त लेक्चर पाहायच्या वेळेस, लेक्चर पाहिल्यानंतर, है ना, आपल्या व्हिडिओवरती तुम्ही लाईक, शेअर आणि इम्पॉर्टंट म्हणजे कमेंट करा किंवा सर समजून राहिलं, सर हे शिकवा ते शिकवा, काही गोष्टी. आणखीन आपला विकली टॉक असते, विकली टॉकमध्ये काहीही तुम्हाला प्रॉब्लेम असो, शिक्षणा रिलेटेड, लाईफ रिलेटेड, काहीही प्रॉब्लेम असो, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये ड्रॉप करा. मी तुमचं नाव घेत नाही, पण सजेशन द्यायचा प्रयत्न करतो. मागचा विकली टॉक आपला झाला नाही, थोडंसं मेडिकल इमर्जन्सीमुळे, पण या वेळेसचा विकली टॉक एकदम जबरदस्त राहील. भरपूर म्हणजे 3-4 कमेंट आहेत जे मी सॉर्ट आउट केले आहेत. तुम्ही कमेंट करा, आपण भेटू विकली टॉकमध्ये, त्याच्यावरती चर्चा करू. भेटू नेक्स्ट लेक्चरमध्ये. भारत माता की जय.